कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब. नवी मुंबईतील सांदपाडा परिसरात एका धक्कादायक घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार डिंपल ठाकूर यांच्या प्रचार कार्यालयासमोर अघोरीकरणीचा प्रकार उघडकीस आलाय. सकाळी कार्यालयाबाहेर एक टोपली आढळली, ज्यामध्ये जेवण, पेटता दिवा, दारूची बाटली, रक्त आणि मडके यांसारखे संशयास्पद साहित्य ठेवण्यात आले होते. हा अघोरी प्रकार पाहून कार्यकर्त्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी करत तीव्र संताप व्यक्त केला. डिंपल ठाकूर यांच्या समर्थकांचा प्रभागातील वाढता जनपाठिंबा पाहून विरोधक पूर्णपणे धास्तावलेत असा दावा आहे. आपली हार निश्चित असल्याचं समोर दिसत असल्याने विरोधकांनी हतबल होऊन हे निंदनीय कृत्य केलं असल्याचा गंभीर आरोप पक्षाकडून करण्यात आलाय. भर निवडणुकीच्या धामधुमीत अशा अंधश्रद्धेच्या प्रकरणामुळे परिसरात भीतीचं आणि तणावाचं वातावरण निर्माण झालंय. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत असून पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करावा अशी मागणी नागरिकांमधून आता जोर धरतीये. माझ्या पक्ष कार्यालयाच्या समोर माझे मित्र सहज एका गाडीच्या पाठी गेले होते. आता तर त्यांनी मला सांगितलं, दादा काहीतरी विचित्र प्रकार वाटतोय. तर बघायला गेलो तर तिथं काही मडके आहेत. त्या मडक्यामध्ये काही साली सोडलेले आहेत. एका बाजूला पूर्ण ताट आहे आणि त्या ताटामध्ये विविध प्रकारचे स्वीट्स आहेत. म्हणजे काहीतरी एक दिवा लावलेला आहे, एक दारूची बॉटल आहे. म्हणजे मला असं वाटतंय की खऱ्या अर्थानं राजकारण असंच चालू झालेलं आहे. पण हेच राजकारण करायचं असेल तर तुम्ही उभे कशाला राहता? समोरासमोर जर तुम्हाला लढायचं असेल तर लढा ना. या अशा फालतूगिरी करून राजकारण होत नसतं कधी. आणि मतदारांनो, तुम्ही पण बघा हे काय चालू आहे. माझ्या ऑफिसच्या समोरासमोर तुम्ही डायरेक्ट, आणि हे वेळ काय फक्त 10. आणि अशा प्रकाराला म्हणजे आजही अंधश्रद्धा किती चालते ते तुम्ही बघू शकता. कुठंतरी चुकीचं चाललेलं आहे. आमचं सगळं चांगलं चालू आहे, प्रचार चांगलं चालू आहे, शुद्ध भावनेने चालू आहे. पण हे असे निर्लज्ज काही आहेत, त्यांच्यापासून मतदारांना तुम्ही आता समजून जा कोणाला मतदान करायचं आहे.